ही मायाची गोष्ट आहे. दोघेही एकमेकांना शाळेत चांगले ओळखत होते, पण कधीच जास्त बोललो नाही. माया रोहनवर क्रश होती, पण तिने प्रयत्न करूनही त्याच्याशी बोलता येत नव्हते. आज त्याच्याशी बोलून खूप छान वाटले. रोहनची मैत्रीण आहे की नाही हे मायाला माहीत नव्हते आणि रोहनला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल थेट विचारायचे नव्हते. काही भन्नाट सीन तयार होऊ नये म्हणून मायाने वळून रोहनला विचारले. माया त्याच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत होती. एकीकडे तिला भीतीही वाटत होती की रोहन म्हणाला की तो आपल्या मैत्रिणीची परवानगी घेईल की त्याची मैत्रीण तशी नाही. माया फक्त हे जाणून घ्यायचे होते की रोहन सिंगल आहे की त्याची गर्लफ्रेंड आहे. मागच्या 1 तासात काय झालं माहीत नाही. मायाने किमान 100 वेळा तरी मोबाईल बघितला असेल. रोहन कधी मेसेज करेल असा प्रश्न तिला पडला होता. मग काही वेळाने रोहनचा मेसेज आला. मेसेज ओपन करण्यापूर्वी माया थोडी घाबरली होती. मेसेज वाचून मायाने सुटकेचा निश्वास सोडला. रोहन म्हणाला, माझ्या मैत्रिणी, माझी कोणतीही मैत्रीण नाही आणि तुला वाटते की कोणतीही मुलगी माझ्या प्रेमात पडेल. माया हसत म्हणाली, वर्गातील सर्वात हुशार, देखणा आणि हुशार मुलगा मुलीला इम्प्रेस का करू शकत नाही. रोहितने इमोजीसह उत्तर दिले आणि तू कुठे आहेस? तू विनोद करायला शिकला आहेस? माया म्हणाली, ऐक, मला विनोद कसा करायचा हे चांगलेच माहीत होते. पण मी आत्ता मस्करी करत नाहीये. तुला 10 मुली मिळतील. रोहन म्हणाला, 10 नाही तर 1 मुलगी पुरेशी आहे माझ्यासाठी. रोहनने थेट प्रश्न केला, माझ्या मैत्रिणीला सोड, तू मला तुझ्या बॉयफ्रेंडबद्दल सांग. निशा म्हणाली, मला कोणीही बॉयफ्रेंड नाही आणि मला वाटत नाही की मला कोणी सापडेल. मला माहीत नाही काय कमी आहे की कोणी मला पसंत करत नाही. रोहन म्हणाला, असं काही नाही, तू खूप सुंदर आहेस, छान आहेस. की तुम्हाला तुमच्या आवडीचा मुलगा सापडेल. मायाने इमोजी पाठवला आणि म्हणाली, ठीक आहे, आता तू विनोद करायला पण शिकला आहेस. रोहन म्हणाला, म्हणजे तू विनोद करत होतास? नाही, मी खरं सांगत होतो. अहो, मी पण खरं सांगतोय. दोघेही बराच वेळ गप्पा मारत राहिले. दोघेही रोज चॅट आणि कॉलवर बोलू लागले. लवकरच दोघी जवळ आल्या आणि काही दिवसांनी रोहनचा वाढदिवस येतोय हे समजलेच नाही आणि मायाने रोहनच्या वाढदिवसाला भेटण्याचा प्लॅन केला. रोहनला खूप आधी एक सुंदर घड्याळ ऑर्डर केल्यावर माया त्याच्या वाढदिवशी ते घेण्याची वाट पाहत होती. बऱ्याच दिवसांनी शेवटी तो दिवस येतो. दोघेही संध्याकाळी तलावाच्या काठावर एका निर्जन ठिकाणी बसतात आणि त्यांच्या शाळेबद्दल बोलू लागतात. संधी पाहून माया रोहनला गिफ्ट देते. रोहन म्हणतो, माया, तुला माहीत आहे की तू शाळेत माझी क्रश होतीस. मला तू आवडायची पण ते कधीच सांगू शकले नाही. खरंच रोहन, मला पण तू खूप आवडतोस. मग तू मला कधी सांगितले नाहीस. तू सुद्धा नाहीस. मला सांग. आम्ही दोघेही वेडे झालो आणि हे बोलून हसायला लागलो. रोहन म्हणाला, आता तुला मी आवडत नाही का? मी हे विचारले तर मी आधी विचारले तर? आधी तू उत्तर दे. मला अजूनही तू खूप आवडतेस. माझं खरंच आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे माया. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यावर प्रेम करतोस का? हो, माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आपण दोघेही एक आहोत. ते व्यक्त करतात. एकमेकांवर प्रेम करा आणि बसून प्रेमाबद्दल बोला. दोघेही शाळेत प्रेमात पडतात पण ते त्यांचे प्रेम फक्त कोलाजमध्ये व्यक्त करू शकतात. असे अनेक वेळा घडते की आपण आपले मन एकमेकांशी शेअर करतो.